गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हो सीमा वहिनी, अहो ऐका हो, आता काय करता तुम्ही? ऐकायचं अहो, काय नाही ऐकायचं म्हणजे काय? इथेच झोपणार. हे काय बरं दिसते नाही, काय रंजू, आता? असं मला बोलूच कशी शकते? अहो, मी इथे इकडे झोपणार. बस. ऐका माझं ऐका. मला काय ऐकायचं नाहीये. अहो, सांगितलं ना काय इकडे ऐकायचं. पाऊस पाणी लागतो, वारा लागतो. येऊ दे. हे काय तुमच्या डोक्यात भलताच गेलाय? त्यांना आम्ही पाहिजे समजावतो, तुम्ही चला काही आतमध्ये कोणाला चला. समजवायची गरज नाहीये. मी इथे झोपणार आहे. सीमा वहिनी सॉरी म्हणतो प्लीज. हा अरे कशाला समजावतोय तिला? तिला तिथे झोपायचं ना, मग झोपू दे ना तिथे तिला. काय आजारी पडायची ते पडू दे तिकडेच. दादा जरा जरा दादा दादा प्लीज शांत व्हा, मी हात जोडते. प्लीज त्यांना अजून भडकवू नका तुम्ही. प्लीज दादा काय शांत. ग, एक नंबरची हट्टी बाई आहे ती. तुम्ही का आगीत ते लोक? नाहीतर काय? दादा प्लीज दादा. असं कोणाचंही ऐकणार नाही ती. हट्टी आहे ती, एक नंबरची हेकेकोर बाई आहे ती. मी आता इतकी वर्ष ओळखतोय ना तिला. मी तुला सांगतो ना, आपण सगळे सांगतोय ना तिला, मग ती अजिबात ऐकणार नाही. मुद्दा माडमोठेपणा करणार आणि वरांड्यात नाही. उद्या ती ना पावसात जाऊन रात्रभर भिजत उभी राहील. का प्यायला हवा असेल ना तिला? बरोबर, तुम्हाला माझा एक एकोरपणा फक्त दिसतो. पण रंजू मला जे बोलले ते नाही दिसत तुम्हाला. मला अडगळीच्या खोलीत जाऊन झोप म्हणाली. मी छोट्याशा खोलीत झोपायचं का? केदारला आणि गार्गीला द्यायची रूम. मला नको आहे ती रूम. सीमा वहिनी प्लीज, सीमा वहिनी चला ना आतमध्ये. ऐका ना जरा तुम्ही. हो मला प्लीज प्लीज चल ना. अरे इतके दिवस माझा मुलगा केदार तिथे झोपतो ना, राहतोय ना. मग त्याला काय भोकं पडली का? उंदीर चावले का? विंचू चावला तिला? मग तू राहिलीच काय बिघडलं तुझा? हा, माझा मुलगा झाला आता. हा, इतके दिवस त्याला कोल्हा लांडगा सगळं बोलून मोकळे होते आणि आता पुळका आलाय त्यांना. सीमा वहिनी हे बघ जाऊ दे ना. रंजू असंच बोलली असेल ग. तिला सर्वात जास्त तुझं. केदार प्लीज, तुम्हाला काही सांगू नकोस. मी कुणाचंही काही ऐकून घेणार नाहीये. मी इथे झोपणार आहे. सीमा वहिनी प्लीज, सीमा वहिनी चला ना आतमध्ये. माझं ऐकाल काय सीमा वहिनी? रणजीच्या मनात काय नाही, उलट तीच आता रडत बसली माहितीये का किचन मध्ये. ती असा चुकून बोलली हो, समजून घ्यावा. असं काय करताय? आपल्या घरातला आहे या सगळा, असं नका करू. चला चला, मी हात जोडू. सीमा वहिनी, हात जोडू, मी तुमच्या हात जोडतोय बघा. काही हात जोडायची गरज नाहीये. माझा ऐका का मनाला लावून घेऊ नको? मी सांगा ना, का मनाला लावून घेऊ नको? प्रत्येक बाबतीत हेच होत चाललंय. राधा घरात आल्यापासून प्रत्येक गोष्टीतनं मला बाजूला केलं जात आहे. का? तर सीमा म्हणे काय हिटलर, त्रास देणारी. ती मेली तरच बरं, मरते मी, जाऊ दे, असंच वाटतं यांना. हो हो, तिकडे मेली ना तर बरंच होईल. घ्या, ऐका ऐका यांचं. काय बोलतोयस तू? दादा काय बोलताय तुम्ही? प्लीज त्यांना अजून भडकवू नका. मी हात जोडते. प्लीज शांत अरे व्हा. पण मला काय सांगते? तिला सांगलं समजावून. तू- ती काय असं मरणाच्या गोष्टी करते? तुम्ही अजून आगीत तेल नका होतो. प्लीज शांत व्हा. ऐकलंच ना राधा? यांना आनंद होणार आहे मी मेले तर. मरतेच मी आता, मरते. सीमा वहिनी नाही नाही, मी आता झोपणार नाही ते. मी आता मरते. ऐकलंच ना राधा? काय बोलतात यांना आनंद होणार आहे मी मेले तर. मी मरतेच नाही ते. मला काही ऐकायचंच नाहीये कुणाचं. सीमा वहिनी, मला काही ऐकायचं नाही. नाही ऐकलं. मी कुणाचंही ऐकणार नाही. सांगितलं नाही का काय ऐकणार नाही. मी सांग नाही सीमा वहिनी, ऐकणार. एकदा तरी सीमा वहिनी चला ना. हात सीमा वहिनी, जोडतो please, तुम्हाला. सीमा हो वहिनी. ना, असं नका ऐकून. करू, सीमा वहिनी. आई सौरभ. सौरभ आई का वेड्यासारखं बोलतेस असं? सौर्या, सौरभ, सौरभ सौरभ. सौरभ, सौरभ, ए सौरभ. सौरभ. शेवटी माझा सौरभच आला. या अवस्थेत सुद्धा मला भेटायला आला. सौरभ, चला चल. चल 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 चल. हो. यशराव, सगळेजण कुठे आतमध्ये चाललायत? अरे सीमाला तर वरांड्यामध्ये झोपायचं ना.
तिची स्वतःची इच्छा आहे, मग तिला वरांड्यामध्ये झोपायला द्या आणि मग कडी लावून घ्या. हे बघा, मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच राहणार तुमच्या उरावर तुम्हाला छळायला. आता सौरभ जोपर्यंत मला या घरात हाकलत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. वा वा वा, मग तू इथे आमच्या उरावर बसणार, कुठेही जाणार नाही आणि आम्हाला मात्र सारखं वृद्धाश्रमात पाठवणार. हे बरं आहे. हा कुठला न्याय आहे हा? पण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का की सीमावहिनीच्या संतापामुळे सौरभ बेडरूम मधून एकटा चालत आलाय? काय? सौर्या? अरे ह्या आमच्या लक्षातच नाही आला. सौर्या सौर्या उठून जा. सौर्या! बरं झाला माझा सावऱ्या. चला 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 आतमध्ये जाऊया. हळू हा. अरे गोविंदा रे गोपाळा, ए गोविंदा रे गोपाळा. घ्या औषध घ्या. रजनीश, काय झालं? सरिता, मला थोडी भीती वाटते ग. कसली? नाही, हे गार्गीचं आणि केदारचं लग्न विधीपूर्वक करायचं ठरवलंय. आपण तर त्यांना म्हणत होतो की रजिस्टर करूया, पण धर्माधिकाऱ्यांना सगळं सागर संगीत हवंय. पण आता गार्गी प्रेग्नंट आहे, तर विधींमध्ये काही अडचण तर नाही येणार? एक सांगू का रजनीश, गार्गीची ही अवघड परिस्थिती समजून घेऊन एक चांगला मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार झालाय. हेच आपल्यासाठी जास्त महत्वाचं नाहीये का? हा, आणि त्यांना सगळंच माहिती आहे. त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना, तसं सांगितलं असेल गुरुजींना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे लग्न सुरळीतपणे कसं पार पडेल याचा फक्त विचार करूया. बरं, तुम्ही आहेराचं काय ठरवलंय? हो, आपण केदार करता गाडी घेऊया आणि सीमा वहिनींना एक डायमंडचा सेट, चालेल. आपल्या रंजूताईंना एक सोन्याचा सेट आणि मधुकरराव, यशवंतराव आणि सौरभ यांना काय द्यायचं? सोन्याचा गोफ करूया ना. ओके, फाईन, ठीक आहे. आणि राधाला? राधासाठी काही करायला हवंच ना. रजनीश, तुम्हाला एक विनंती करू. राधाला डिसोन करण्याचा तुमचा निर्णय बदला. आपलीच लेक आहे ती. ते काय तुम्ही काळजी करू नका. हार बीर नारळ बीर सगळा मी व्यवस्थित ठेवतो. काय समजलात? हा हा. ए विजय, अरे तुला सांगितलेलं काम केलंच की नाही? तो बसता कुठे ठेवलायस? अरे झालं पटकन, काय फिरतंय नुसते बघायला. साहेब झाला झाला जर बरं बरं. रंजे, मला एक कप चहा दे जरा जरा घोटभर. अगं त्या गुरुजींची बोलून बोलून ना माझा घासा चुकला. त्याने किती इन्स्ट्रक्शन दिल्या त्या. इतकं काय बोलत होतास त्यांच्याशी? इतका काय बोलत होतो म्हणजे दादांनी काय सांगितलंय? सागर संगीत विधीपूर्वक सगळा झाला पाहिजे. त्या गुरुजींच्या सगळ्या सूचना लिहून घेतल्यात, माहिती आहे? त्यांनी बघ किती सांगितलंय. बघ एवढं सगळं करायचंय. तू आधी चहा दे मला. हो रे बाबा. हा चल. रंजू, आणि वरती पण चहा पाठवा. अहो घारवांना, मधुकररावांनी काय चहाचा महायज्ञ आरंभलाय काय वरती? मगाशी मी स्वतः 15 कप चहा करून पाठवला वरती. अहो मावशी, 15 कप काय 20 कप मागवला तर तोही पाठवा. तुम्ही ती खाण्यापिण्याची रसद पाठवताय ना, म्हणून तो मधू आणि त्याचे गावगावचे मित्र तिथेच थांबले आहेत. ती मंडळी इकडे खाली आली तर उच्छाद मांडतील. चालेल, काय ऑप्शन काय ते तुम्ही ठरवा. नाही नको, ते वरती बसलेत ना, तेच चांगलंय. अगदी बरे. बरं यश आणि अण्णा, मला एक सांगा, रात्रीच्या मुक्कामाला ही सगळी मंडळी हॉटेलवर जाणार आहे, ते नक्की आहे ना? नक्की आहे म्हणजे काय? सीमा वहिनी तशी ताकीदच दिली आहे. अरे त्या लोकांना हॉटेलवरच ठेवायला सांगितलेलं आहे. त्याची काळजी करू नको. हे काम झाला का रे आपला?
हा बरं मी काय म्हणतो त्या नवरदेवाची शेरवानी कुठे ठेवली अरे आहे ती रूम मध्ये ठेवली नाही का आणि नवरदेव कुठे आहे तो असेल बघ बाहेर कुठेतरी अरे असेल कुठे म्हणजे काय अरे असं काय करतोस मला आता चहाचं बघायचंय बरं, बरं. मावशी तुम्ही चला बरं चहाचा आधार टाका आत्या, सगळे कप गोळा करून आणा चला चला लवकर पटकन लवकर चला. चहा करून वरती पाठवून द्या परत गडबड नाही पाहिजे. हा मी तुम्हाला काय सांगत होतो अरे हो कल्पेशे बघ ऐकून घे इतके वर्ष फोन नाही केला कारण रिझन नव्हतं काही ना आता आपल्या अख्ख्या ग्रुपला सांगायचं तू बघ लग्न झालेलं नाहीये होणार आहे म्हणून तर आधी फोन करतोय हॅलो यश काय करतोय सांग मी आणि तो बोलतो फोन नंतर रे बाबा नंतर करतो. मला जरा त्या टेलरला सांगायचं आहे घाई घाई शिवलाय त्याने तो बरोबर आवतो की नाही ते कळला पाहिजे ना अरे पडीन मी हा. काय चांगला दिसतो हा. एकदम मस्त दिसतोय बाकी तू चिकनाच आहे तुला काय पण चांगलाच दिसते आणि गार्गीचा आणि तुझा जोडा पण एकदम शोभतो हा पण काय पण त्या गार्गीला सुखी ठेवशील ना तू यश नाही म्हणजे ते मितालीचा प्रकरण झाला ना ती परत तर नाही ना येणार नाही तिचा प्रकरण त्या लोकांना कळला तर मग केवढा शॉक बसेल असं काहीही होणार नाहीये यश हा बघ मी त्या सर्वांना सांगितलंय की माझा एक भूतकाळ होता तो मी पूर्णपणे पुसून टाकलाय आणि हे बघ आता तुम्ही देखील हे सगळं विसरून जा गार्गीला आणि मला एक नवीन आयुष्य सुरू करायचंय शाबास मला तुझा लय अभिमान वाटतो बरं मी काय म्हणतो हनीमूनला कुठे जाणार आहेस काश्मीरला जायचा विचार आहे चांगलाय जा 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 मी काय म्हणतो त्या राधा आणि सौरभचा सुद्धा हनीमूनचा काहीतरी प्लॅनिंग केला पाहिजे काय ते पण गेले नाहीत ना रे कुठे खरंय हं? हे बघ आपण एक काम करूया काय आता सौरभ मध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहे हा तो पूर्ण बरा झाला ना हा. की तू आणि मी आपण दोघं त्यांच्यासाठी प्लॅनिंग करू ओके यस किती चांगला आहेस रे तू चल आता मला हे घालून दाखव आता? अरे म्हणजे त्या टेलरला सांगायला नको अरे पण बाबा आता घाई- यश- नाही असं नाही चल 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 व्हेरी गुड सौरभ कमान ये नाही जमत कमान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघितलं 2 पावलं किती छान चाललास तू सॉरी व्हेरी सॉरी नाही सीमावेणी तसं काही नाहीये आम्ही नाही ठीक आहे पण हे लग्न घर आहे लोक फिरत राहणारच ना निदान दार लावून घेण्याचं तरी भान ठेवा पण सीमावेनी राधा मी यश नाईक यादी दिली आहे ते बाजारात चालले तू सुद्धा त्यांच्या बरोबर गेलीस आणि सामान आणलंस तर जरा बरोबर हो सीमावेनी अशी आहे ना ही पण बरं तिने सांगितलं ना जा दार लावून हो जा दार लाव सौरभ बस इथे आता हळू हा पाय वरती घे ही राधा बाकी सौरभ साठी लाखात एक बायको आहे हो सुंदरही आहे हुशारही आहे आणि आल्या गेल्या तर किती आवडीने करते ती एवढी मोठी डॉक्टर आहे ती पण किती नम्र वागणं बोलणं अगदी लागवी आहे हो सीमासारखी तडक फडक नाहीये सीमाचं कसं एक घाव 2 तुकडे असं असतं तिचं ठीक आहे आता बघूया केदारची बायको येतेच आहे ती कशी आहे स्वभावानं वागते कशी कळेलच हं? ती पण गोड आहे अगदी अगं असणारच शेवटी राधाचीच बहीण ना हो हे खरं म्हणजे थांब कोण नाही गप्प बस किती दिवसांनी अशी तू सापडलीस मला रंजे किती काम करतेस ग हा? मर काम करत असतेस पण सगळेजण ना कौतुक करतात त्या सीमा आणि त्या राधाचा माझ्या बबडीकडे कोणाचा लक्षच नाही उपाशी आहेस ना काय खाल्ला नाहीस ना माझ्या बरोबर लक्षात या गे काय आणलाय बघ मी लाडू खा 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 मी बरोबर
नको. धर 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 का कोण नाही, कोण नाही. आणि काय चांगला आहे ना हा? एकदम गोड आहे. होय ना धर धर आणखीन नाही तर तू मला मी बनवणार. तू मला बरं होते तापतो. मग या लाडवापेक्षा गोड असलेल्या यशला मीच बनवणार ना लाडू. काय बोलायचं आता रंजे किती दिवसांनी तुझ्या हातचा खायला मिळते हा भरो 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 रंजे लागते कशाला आता हा आपण दोघा जायला बरो जावई बापू माझ्या हातचा चालेल का लाडू? तो रंजे ती पळाली. पळाली कामं सांगितली होती ना तुम्हाला? हो हो पानं कुणी आणायची? पानं ही काय पानं विड्याची पानं. ही नाही विड्याची आणतो आणतो. सारखं इकडून तिकडून इकडं फिरायचं, काही काम करायचं नाही अजिबात. तू काय म्हण सौरभ, लकी आहे. अरे जोरात धावतंय तुझं नशीब. नाहीतर ही राधा सारखी मुलगी तुला मिळाली नसती. हुशार आहे, अरे डॉक्टर पण आहे, पण काडीचा गर्व नाहीये तिला. नाही का ग सीमा? नाही मला हे म्हणायचं होतं की आपली धर्मदर्गांच्या गोतावळ्यात राधा सारखी एवढी देखणी कर्तबगार दुसरी सून नाहीये, नाही का? अरे आणि आपल्या सौरभची काळजी घेते. सीमा आता तुला रिटायर व्हायला काय हरकत नाही, बरोबर की नाही? आता काय धाकट्या जाऊबाई आहेत दिमतीला, मग मोठ्या जाऊबाईंनी काय फक्त देखरेख करायची आणि आजूबाजूची कामं पाहिजे. काय निशा काकू? हो ना, बरोबरच आहे. बिचारी केव्हाची ती बासुंदी ढवळते, चेहरा बघा नुसता लाले बुंद झालाय तिचा. हो ना. एलिना, अगं एलिना, हे नारळ जरा पटकन फोडून आण बघू, आणि जरा लवकरच आणा. पण काही म्हणा निशा काकू, पोरगी कामसू आहे हो. हो एवढी मोठी डॉक्टर आहे, पण गर्व नाही कशाचा. विचारायला लाजली नाही ती मला. वेळात त्या अहो बासुंदीमध्ये काजू पिस्ते कधी घालू, वेलची कधी घालू. गुणी आहे हो पोरगी. खरंच खरंच आल्या गेल्या प्रत्येकाची विचारपूस करते आणि वाकून सगळ्यांना नमस्कार करते. राधा 100पैकी 100 मार्क हा तुला. हो बाई हो. नाही नाही तसं काही नाही, मी सीमा वहिनींकडनं पुष्कळ काही शिकते अजून. अगं राधा, मग 40 माणसांना एवढी बासुंदी पुरणार नाही हे सांगितलं नाही वाटतं तुला सीमानं? काय सीमा, अंदाज चुकला? अगं ही पुरणार नाही बासुंदी. नाही नाही वीणा आत्या, 40 जणांना पुरेल. 40 जणांमध्ये 12 जणांना डायबेटीज आहे, 3 जणांना अल्सर आहेत, त्यामुळे 25 जणांना पुरेल हे. अगदी हुशार आहेस बाई तू. शोभतेस हो, शोभतेस तू डॉक्टर. सकाळी हॉटेलचं पण अगदी छान समजावून सांगितलं सगळ्यांना. हो, फोनवर सीमानं सांगितलं की तुम्हाला हॉटेलातच उतरायचंय, तिथंच तुमची सोय केली. मला तर अगदी धक्काच बसला. नाही पण राधा, उत्तम सोय आहे हो अगदी. वीणा आत्या, मी माझ्या मनाचं काहीच केलं नाहीये. सीमा वहिनींनी मला जे सांगितलं मी तेवढंच केलंय. सगळं प्लॅनिंग सीमा वहिनीच आहे. अगं बाई, एवढी घाबरतेस की काय तू सीमाला? तुझं कौतुक केलं तर काही रागावणार नाहीये ती सीमा. काय ग सीमा? अरे काय माहितीये, आता तू आहेसच कौतुक करण्यासारखी, म्हणून आम्ही तुझं कौतुक करतोय. अगं ए वीणा, काय करतेस? किती बडबड करतेस? चल आटप लवकर. आणि झाली का राधाची बासुंदी? हो हो, अगं अगदी सुंदर झाली. काय छान घमघमाट सुटलाय बासुंदीचा. सीमा वहिनी, अगं 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 राधा, आता तू आहेसच कौतुक करण्यासारखी, म्हणून आम्ही तुझं कौतुक करतोय. सीमा, ते धर्मदर्गांच्या गोतावळ्यात राधा सारखी एवढी देखणी कर्तबगार दुसरी सून नाहीये.
सीमा वहिनी, सीमा वहिनी, शांत व्हा, शांत व्हा.